आज आपण बनवणार आहे पुदिना चटणी। ही कोणत्याही चाटच्या पदार्थासोबत किंवा स्नॅक्स सोबत कशाही सोबत आपण ट्राय करू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे, स्वच्छ तो निवडून धुवून असा। त्याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, आल्याचे तुकडे करून, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, लसूण घेतलेले आहे 5 ते 6, 2 मिरच्या देठ काढून, खोबरं घेतलेलं आहे, 1 खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासाच बारीक चिरून, नंतर अर्ध लिंब पिळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, नंतर साखर टाकायची अर्धा चमचा आणि धना पावडर टाकायची 1.5 चमचा। आता मिक्सरला हे आपण फिरवून घ्यायचं। अशी एकदम फाईन पेस्ट त्याची बनवून घ्यायची। तयार आहे इथं आपली पुदिन्याची चटणी। आपण पाणीपुरी सोबत किंवा समोसा, कचोरी, कोणत्याही स्नॅक्स सोबत किंवा चाटच्या पदार्थासोबत कशाही सोबत आपण ही ट्राय करू शकता। मस्त अशी होती पुदिन्याची चटणी। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।